नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनिक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही इंजिनियर, डिप्लोमा धारक आणि ITI प्रमाणपत्र धारक असाल तर सरकारी नोकरीची एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL या विभागाकडून काही रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे। या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। या भरती प्रक्रियेअंतर्गत डिप्लोमा टेक्निशियन ते ऑपरेटरसह एकूण 182 रिक्त जागा भरण्यात येणार आहे। तर या पदासाठी उमेदवार हा 12 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे। तत्पूर्वी या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी बाबत भरती संदर्भात असणारी सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या एनिक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विभागामार्फत एक ऑफिशियल जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे। त्याचं नोटिफिकेशन या ठिकाणी आपण आलेला तर 27 मे 2024 या तारखेला मित्रांनो ही जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 30 मे 2024 पासून या पदांसाठी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 12 जून 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कोणकोणत्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे त्या संदर्भात माहिती ती देण्यात आलेली आहे। तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ऑपरेटर व टेक्निशियन या पदासाठी ही रिक्रुटमेंट संबंधित ट्रेड करता या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता, टेक्निशियन आणि ऑपरेटर या दोन पदांसाठी ही पदभरती होत आहे। तर कोणकोणत्या ट्रेड करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी असणार आहे तर याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। वॅकन्सी या ठिकाणी किती आहे त्याबाबतची सुद्धा माहिती इथे असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, डिप्लोमा टेक्निशियन मेकॅनिकल करता आणि डिप्लोमा टेक्निशियन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी मित्रांनो पहिल्या पदासाठी 29 वॅकन्सी तर दुसऱ्या पदासाठी 17 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। एज्युकेशनल क्वालिफिकेशन टेक्निशियन पदासाठी या ठिकाणी बघू शकता, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तुमच्याकडे या ठिकाणी असेल तर या पहिल्या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकणार। त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स तसेच इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन या ट्रेडचा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता टेक्निशियनची 2 पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, ऑपरेटर पदाकरता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तर त्याकरिता कोणकोणते ट्रेड या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिस्ट, वेल्डर आणि शीट मेटल वर्कर ही 4 ट्रेड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर या ट्रेड करता ऑपरेटर हे पद या ठिकाणी असणार आहे। तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता क्वालिफिकेशन इथे काय लागणार आहे तर बघू शकता, या ठिकाणी संबंधित ट्रेडमध्ये जसे फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिस्ट, वेल्डर, शीट मेटल वर्कर या ट्रेडमध्ये तुमचे NCVT किंवा NEC अंतर्गत ITI उत्तीर्ण आहे तरी तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज सादर करू शकणार आहात। टोटल मित्रांनो 182 वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहेत। तर कोणकोणत्या पोस्ट करता किती वॅकन्सी आहे याबाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट या ठिकाणी काय लागणार आहे तर त्याबाबतची माहिती वर इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या पदांसाठी मित्रांनो क्वालिफाय होण्याकरता एकूण मार्क्स किती लागणार आहे, एकूण गुण किती लागणार आहे त्यानुसार पर्सेंटेजमध्ये मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। कॅटेगरीनुसार किती या ठिकाणी क्वालिफाय करण्याकरता या ठिकाणी गुणाची आवश्यकता असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो एज लिमिट आणि एज रिलॅक्शन या ठिकाणी काय असणार आहे तर याबाबतची माहिती सुद्धा इथे बघू शकता। तर अदर EWS कॅटेगरी करता 28 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर SC ST करता 5 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्शन लागू असणार आहे। त्यानंतर OBC करता 3 वर्ष तर PWBD करता 10 वर्ष एज रिलॅक्शन या ठिकाणी असणार आहे। तर त्यानुसार या ठिकाणी तुम्ही एज लिमिट क्रायटेरिया या ठिकाणी काढू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता एज लिमिट आणि एज रिलॅक्शन माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर ट्रेनिंग आणि प्लेस ऑफ पोस्टिंग म्हणजेच ट्रेनिंग कशा पद्धतीने होणार आहे आणि तुमची नोकरीचे ठिकाण कशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी टेंचर बेसिसवर मित्रांनो या ठिकाणी ट्रेनिंग असणार आहे। 8 आठवडे तुमची ट्रेनिंग या पदांसाठी इथे दिल्या जाणार आहे। प्लेस ऑफ पोस्टिंग कोणत्या ठिकाणी असणार आहे तर बंगलोर हे डिव्हिजन या ठिकाणी HAL चे या ठिकाणी असणार आहे। त्यानुसार प्रत्येक
पोस्ट करता त्या ठिकाणी प्लेस ऑफ पोस्टिंग म्हणजेच नोकरीची ठिकाणी इथे दिल्या जाणार त्याबाबतची माहिती या ठिकाणी जाहिरातीमधून बघू शकता। त्यानंतर मित्रांनो या पदांसाठी मानधन म्हणजे वेतन किती असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता वेतनबाबत। त्याचप्रमाणे अलाउन्सेस बाबत माहिती ती देण्यात आलेली आहे। डिप्लोमा टेक्निशियन करता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मिनिमम बेसिक पे 23,000 या ठिकाणी असणार आहे। तर टोटल अप्रॉक्स पर मंथ तुम्हाला वेतन या ठिकाणी बघू शकता 46,511 रुपये डिप्लोमा टेक्निशियन या पदासाठी इथे दिल्या जाणार आहे। त्यानंतर ऑपरेटर करता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता 22,000 रुपये मिनिमम बेसिक पे या ठिकाणी असणार आहे। तर टोटल पर मंथ अप्रॉक्स वेतन या ठिकाणी तुम्हाला 44,554 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला DRA HRA त्यानंतर पार्क अलाउन्सेस मेडिकल अलाउन्सेस या प्रकारच्या सुविधा सुद्धा या ठिकाणी या पोस्ट करता इथे दिला जाणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन त्याच्यानंतर सोयी सुविधा या ठिकाणी असणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन या ठिकाणी असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी असणार आहे। तर तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर HAL या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन प्रोसिजरबाबत माहिती इथे घेऊ शकता। तर या ठिकाणी बघू शकता इथे माहिती या जाहिरातीमध्ये इथे देण्यात आलेली आहे। तर रिटन टेस्ट पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर त्या एक्झाममध्ये या ठिकाणी जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होऊन तुमची निवड त्या पदासाठी या ठिकाणी केला जाणार आहे। तर अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसिजरबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या पदासाठी मित्रांनो कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे कशा पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचं आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पद्धतीने या पदांसाठी कशा प्रकारे अर्ज सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 12 जून 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 30 मे 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज करण्याबाबत या ठिकाणी माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता। जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून या भरती संदर्भातील असणारी सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी 182 रिक्त जागांसाठी मित्रांनो ही पदभरती या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केली गेली असून या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबाबतची थोडक्यात माहिती आज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।